बिग बबूनला पळून लावणाऱ्या पोलीस निरीक्षकाचा शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथील गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांची टोपी घालणारा SB इन्व्हेस्टमेंटचा संचालक शेअर ट्रेडर सुदाम बविराल याला गुंतवणूकदारांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. मात्र पोलिसांनी त्याला सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यामुळे संतापलेल्या गुंतवणूकदारांनी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन केलं. अखेर सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी मध्यस्थी करून कारवाईचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटच्या नावाखाली बिग बुलची खूप मोठी दहशत निर्माण झालेली आहे. काही काळापूर्वी एक बिग बुल काडतुसासह पकडलेला आहे आणि हे बिग बुल आज गावाच्या बाहेर जाऊन गावात दहशत निर्माण करण्यासाठी रातोराती येतात. ज्यांचे पैसे असतील त्यांना धमकावतात, पैसे द्यायचे नाही, आवाज करू नको, पोलीस आमच्या खिशात आहे, आम्ही आमच्या पद्धतीने करू, अशी दहशत निर्माण करणाऱ्या बिग बुलांचा पोलीस प्रशासन या ठिकाणी कार्यक्रम लावण्यास कमकुवत झालेले आहे. पोलीस प्रशासनाने त्यांच्या सोबत चिरीमिरी करून गप पडण्याची गोळी या ठिकाणी घेतलेली आहे आणि म्हणून बिग बुलला कोणतीही कारवाई न करता गावकऱ्यांनी आणलेला आणि पोलिसांनी सोबत मिळून आणलेला बिग बुल कोणतीही कारवाई न करता रातोरात सोडून दिला जातो. 100 लोकांचे अर्ज, 100 लोकांच्या FDच्या पावत्या त्या ठिकाणी दिलेल्या असताना हा बिग बुल पहाटेच्या 3 वाजता पोलिसांसोबत चिरीमिरी करून पसार होतो आणि गावकरी आपल्या पैशासाठी रोडवर आरडत बसतात. ही परिस्थिती तालुक्याची झालेली आहे. तालुक्यात आत्महत्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि याला फक्त हे फसवणुकीचं शेअर मार्केट आणि हे बिग बुल जबाबदार आहे. आणि आज या ठिकाणी लक्षात आलं का पोलिसांची चिरीमिरी असल्या कारणानं या आत्महत्यांना लोक फरार होण्याला फक्त पोलीस प्रशासन आणि बिग बुल जबाबदार आहेत. 800 ते 900 लोकांचे पैसे लुटून घेऊन जाणारा आरोपी गावकऱ्यांनी पोलीस स्टेशन इथे आणून घातला असताना त्या ठिकाणी पोलिसांनी चिरीमारी करून त्याच्यावर कारवाई करण्यापेक्षा, गावकऱ्यांचा प्रश्न गांभीर्याने घेण्यापेक्षा त्याला रात्रीतून सोडून दिल्यामुळं आज गावकरी संतप्त झाले आणि त्याच्यामुळे रस्त्यावर आलेले आहेत. या ठिकाणी गावकऱ्यांनी रात्री अर्ज दिला होता, सह्या दिल्या होत्या, लुटल्या गेल्याच्या पैशाच्या पावत्या दिल्या होत्या, परंतु पोलिसांना याबाबत गांभीर्य नाही. यातून लक्षात येत आहे त्याच्यामुळे आज शेतकरी रस्त्यावर आलेला आहे किंवा लोक रस्त्यावर आलेले आहेत. उद्या या ठिकाणी हे ग्रामस्थ गाव बंद करतील किंवा यांची या पोलीस स्टेशनची चौकशी करावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. एवढं करून जर होत नसेल तर या ठिकाणी गाव बंद करण्यात येईल असाही इशारा या ग्रामस्थांनी दिलेला आहे.